हा स्टुडंट, आपण केमिकल रिएक्शन ऑफ इथर पाहणार आहोत आणि केमिकल रिएक्शन ऑफ इथर मध्ये आपण दोन केसेस पाहिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट केमिकल रिएक्शन स्टार्ट केली आहे जी की ऍक्शन ऑफ HX आहे, दॅट इज एसिन रिएक्शन, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिएक्शन. त्यामध्ये आपण दोन केसेस स्टडी केलेले आहेत. आज आपण तिसरी केस स्टडी करणार आहे, थर्ड केस स्टडी करणार आहे आणि थर्ड केस आहे इफ एनी वन अल्किल ग्रुप इथर मधला जो की एक ग्रुप असेल तो बेन्झाइल ग्रुप असेल. केस नंबर 3, दॅट इज इफ एनी वन अल्किल ग्रुप इज अ बेन्झाइल ग्रुप. पहिले तर बेन्झाइल ग्रुप माहिती पाहिजे. बेन्झाइल ग्रुप काय असणार आहे, बेन्झाइल ग्रुपचा फॉर्म्युला काय असणार आहे. कारण आधी अल्किल ग्रुप आपल्याला माहिती होतं, पण आता बेन्झाइल ग्रुप थोडा वेगळा आलेला आहे, त्यामुळे आपण बेन्झाइल ग्रुप पहिले पाहून घेऊ. बेन्झाइल ग्रुप एक बेन्झीन रिंग राहणार आहे. बेन्झाइल ग्रुप has a one benzene ring. In that CH2 group is attached to benzene ring. यामध्ये CH2 ग्रुप बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच राहणार आहे आणि हा ग्रुप इथर ग्रुप मध्ये अटॅच राहणार आहे. These are any alkyl group is there. Then this total compound we call as ether compound. But which ether compound? This is a benzyl group, this is a alkyl group and this is a ether functional group. We call as benzyl alkyl ether. This alkyl group, any alkyl group is there, are CH3, C2H5 and so on. We are using here. That in that this group we call as benzyl group. हा जो काही ग्रुप राहणार आहे हा आपला बेन्झाइल ग्रुप राहणार आहे. यामध्ये आपण रिएक्शन पाहणार आहे आणि मेकॅनिझम पाहणार आहे. क्लियर? इन दॅट वी हॅव टू सी रिएक्शन अँड द मेकॅनिझम. फर्स्ट वी हॅव टू सी रिएक्शन अँड देन वी हॅव टू सी मेकॅनिझम ॲज वी स्टडी इन अर्लियर एक्झाम्पल. रिएक्शन फर्स्ट वी हॅव टेकन हियर benzyl group. The name of compound is benzyl methyl ether. The name of compound is benzyl methyl ether. It reacts with HI. कारण रिएक्शन आपण कोणती पाहणार आहे, ऍक्शन ऑफ HX मध्ये ही रिएक्शन स्टडी करणार आहे आणि यामधली केस नंबर 3 आहे. नंतर हा जो की H बॉन्ड आहे यामधला काय ब्रेक होणार आहे, H आणि I. क्लियर? आणि यामधला कोणता ग्रुप ब्रेक होणार आहे याच्यासाठी आपण पाहणार आहे मेकॅनिझम. ठीक आहे? कारण यामध्ये प्रॉब्लेम आहे, हा CH3 ब्रेक होणार आहे की हा बेन्झाइल ग्रुप ब्रेक होणार आहे. म्हणजे बेन्झाइल ग्रुप सोबत आयोडीन अटॅच होणार आहे की CH3 ग्रुप सोबत आयोडीन अटॅच होणार आहे. क्लियर? वी हॅव टू सी मेकॅनिझम फर्स्ट. In that we write here benzyl methyl ether reacts with first HI. फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहे आपण HI सोबत रिएक्शन करणार आहे आणि HI टोटली नाही घेणार, HI मधला फक्त H पॉझिटिव्ह घेणार आहे. इन HI we have taken only H positive here. And this oxygen has two lone pair on it. Clear? Then this H positive ion is attract towards the lone pair of oxygen. हा जो की H positive आहे हा H positive ऑक्सिजनच्या लोन पेअर कडे अट्रॅक्ट होणार आहे आणि कंपाऊंड ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करून एक कोणता तरी कंपाऊंड भेटणार आहे आणि त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे प्रोटोनेटेड प्रोडक्ट. ठीक आहे? द कंपाऊंड वी आर गेटिंग बेन्झीन रिंग, दिस CH2 ग्रुप, ऑक्सिजन, CH3. हायड्रोजन इज ॲडेड ऑन द ऑक्सिजन, remaining lone pair and positive charge of hydrogen is directly transferred on oxygen.
by sharing of lone pair between oxygen and hydrogen. Oxygen and hydrogen. Clear? This state we call as protonated state, and the product we call as protonated product. Specifically we call as protonated ether. Then this protonated ether we are taken here CH2O, CH3, lone pair, hydrogen and benzene. This protonated product we are written here. In that state कार्बोकटायन फॉर्म, म्हणजे या स्टेट मध्ये कार्बोकटायन फॉर्म होणार आहे. जसं की आपण आधीच्या केस मध्ये पाहिलेलं होतं की सेकंड स्टेट मध्ये कार्बोकटायन फॉर्म होतो आणि आधीच्या केस मध्ये टर्शियरी कार्बोकटायन फॉर्म झाला होता. या केस मध्ये कुठला तरी एक कंपाऊंड, कुठला तरी कार्बोकटायन फॉर्म होणार आहे. माहिती नाही तो CH3 असेल की हा बेंझाईल ग्रुप असेल. ठीक आहे, बघू आपण काय होणार आहे. तर लेट्स सी व्हॉट हॅपन देन. हियर वी आर कन्सिडरिंग अगेन टू केसेस. यामध्ये दोन केसेस कन्सिडर करणार आहे. कोणत्या दोन केसेस कन्सिडर करणार आहे? फर्स्ट, इफ दिस CH3 हॅज पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे जो की कार्बोकटायन बनणार आहे, हा कार्बोकटायन CH3 बनला तर, आणि सेकंड केस मध्ये हा एक जो रिमेनिंग ग्रुप आहे बेंझाईल ग्रुप आहे, हा बेंझाईल ग्रुप कार्बोकटायन बनला तर. ठीक आहे, त्या दोन केसेस आपण पाहणार आहे. कन्सिडरिंग फर्स्ट केस, दॅट इज इफ CH3 गेटिंग पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट और CH3 फॉर्म अ कार्बोकटायन. हा जर CH3 कार्बोकटायन बनला म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होऊन लोन पेयर टोटली ऑक्सिजन कडे ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे कोणता पॉझिटिव्ह चार्ज बनणार आहे, कोणता कार्बोकटायन बनणार आहे. विच कार्बोकटायन फॉर्म हियर? CH3 पॉझिटिव्ह, मिथिल कार्बोकटायन CH3 पॉझिटिव्ह. इथं जो की CH3 पॉझिटिव्ह बनणार आहे हा अनस्टेबल कंपाऊंड राहणार, आणि आपल्याला जो की कार्बोकटायन फॉर्म होणार आहे तो कसा पाहिजे? स्टेबल. तो कसा पाहिजे? स्टेबल कार्बोकटायन पाहिजे. क्लिअर? मग हा CH3 कार्बोकटायन जर फॉर्म झाला तर हा अनस्टेबल बनणार आहे. मग we require stable carbocation. If CH3 getting positive charge, then it is unstable carbocation. Then which carbocation form here? Benzyl carbocation. Clear? That means this group has a positive charge on it. By transferring this bond, हा जो की बॉन्ड आहे CH2 ऑक्सिजन मधला, हा टोटली ट्रान्सफर करणार आहे ऑक्सिजन वरती, आणि हा ग्रुप CH3OH ग्रुप रिमूव्ह होणार आहे. CH3OH group removed from the compound by totally transfer of this bond to the oxygen atom, and we are getting a compound CH2 positive. We are getting a compound. We only written here carbocation, not another product. जो की अल्कोहोल ग्रुप आहे, हा अल्कोहोल ग्रुप आपण प्रोडक्ट मध्ये लिहिला नाही. ठीक आहे, हा प्रोडक्ट आपण इथे लिहिणार आहे मायनस CH3OH. We are written in a bracket. This minus indicates the product is removed from the reaction. This step is a slow step. ही जी की स्टेप राहणार आहे ही स्लो स्टेप असणार आहे, आणि स्लो स्टेपच काय असते आपली? स्लो स्टेप we call as RDS step, that is rate determining step. Rate determining step मध्ये SN1 रिएक्शन जर फॉलो आउट करत असेल तर काय होणार आहे? वन मॉलिक्यूल प्रेझेंट राहणार. हाऊ मेनी मॉलिक्यूल्स प्रेझेंट इन SN1 mechanism? In RDS state, one molecule present in a RDS state in SN1 mechanism reaction. Clear? This is a slow step, RDS state, and one molecule present in that. That means unimolecule present in a RDS state, and that's why the reaction we call as substitution nucleophilic unimolecular reaction. Then in last step
this carbocation, that is CH2 positive benzene ring. In last step, nucleophile attack on the carbocation. Which nucleophile we are using here? In first step, we are using only H positive ion. Then remaining I negative ion attack in last step, and that attack we call as nucleophile attack on the carbocation. That is, I negative ion is attack on carbocation. We form a product. That product we call as CH2 bond I, and CH2 is attached to benzene ring, and that we call as benzyl iodide. That compound we call as benzyl iodide. Clear? This is the mechanism. आपण मेकॅनिझम परत पाहणार आहे. फर्स्ट मेकॅनिझम मध्ये काय केलं? फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं? बेन्झाईल ईथर घेतलाय, बेन्झाईल मिथिल ईथर घेतलाय. नंतर बेन्झाईल मिथिल ईथर घेतल्यानंतर HI सोबत रिएक्शन. HI मीन्स H पॉझिटिव्ह ओनली. H पॉझिटिव्ह हा लोन पेअर कडे अट्रॅक्ट झालेला आहे. लोन पेअर कडे अट्रॅक्ट झाल्यानंतर बॉन्ड फॉर्म झाला आहे ऑक्सिजन हायड्रोजन मध्ये, आणि हायड्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज टोटली ऑक्सिजन कडे ट्रान्सफर केला. दिस इज द फर्स्ट स्टेप. Then in second step, this protonated product, this first step we called as protonated step, and protonated product we are using reactant as a second step, and in that bond between CH2 and oxygen break and totally transfer on the oxygen atom. That is, lone pair is transfer on the oxygen atom, and carbocation form, and that carbocation we call as benzyl carbocation. This step is a slow step, we call as a RDS step, and in that minus CH3OH, that means CH3OH we remove from the reaction, that step, and in last step we are using this carbocation as a reactant. On that nucleophile attack on the carbocation, and we are getting a product, that is benzene ring CH2I, that is benzyl iodide as a product. Now we complete the reaction. In that, iodine added on benzyl group and H added on oxygen atom. We are getting a product, that is a benzyl iodide and CH3OH. That we call as benzyl iodide, and another product we call as methyl alcohol. This is the mechanism of case number 3. That is, if any one alkyl group of the ether is benzyl group. Clear? This is the mechanism. Case number 4, that is a last case, and the case is if any one alkyl group is secondary. जसं की आधी आपण पाहिलं होतं सुरुवातीला की केस नंबर जी काही सेकंड होती ती आपण लास्टला टाकलेली आहे, आणि हे जी काही सेकंडरी डिपेंड असणार आहे, कोणावरती डिपेंड असणार आहे? डिपेंड्स ऑन सॉल्व्हंट. It depends on solvent, and it has two types. We are using two types of solvent here. One is polar protic solvent, and the second one is polar aprotic solvent. We write here polar protic solvent, and second one is polar aprotic solvent.
In polar protic solvent we are using again two solvent. One is water and second one is alcohol. In alcohol we are using C2H5OH. In second solvent, that is polar aprotic solvent, we are using acetone, that is CH3 C double bond O CH3. These two solvent we are using and shows different mechanism. One shows SN1 mechanism and second one shows SN2 mechanism. Before going to discuss about the mechanism, we have to clear that concept that we are using protic aprotic solvent here. हे जे की protic aprotic solvent आलेले आहेत हे आपल्यासाठी न्यू आहे. Polar, you all are aware about that, but polar protic you listen first time I think. So first of all we clear protic means जो काही पोलर प्रोटिक आपण वापरलेला आहे त्याचा मीनिंग आपण समजून घेऊया. प्रोटिक मीन्स पोलर मीन्स all of you clear, and it has a two pole, one is a positive and second one is a negative. That means one compound has a two poles, we call it as a polar compound, but polar compound has a protic. That means polar compound having hydrogen bonding in it we call it as protic, and positive negative polar compound has hydrogen bonding we call as polar protic solvent. Obviously you clear the second point, aprotic. That means a substance which does not or which not having hydrogen bonding. Protic means hydrogen bonding present असेल त्या कंपाउंड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असेल आणि अप्रोटिक मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग absent असेल. क्लियर? बट दे शुड बी polar compound. Clear? In that polar protic compound, polar protic solvent shows SN1 mechanism. This polar protic solvent shows SN1 mechanism, and second one, that is polar aprotic solvent, shows SN2 mechanism. In first solvent, that is polar protic solvent, shows SN1 mechanism. In SN1 mechanism, nucleophile, that is I negative atom, is attacked on carbocation. This I negative ion attack on or attach to carbocation, and in SN2 I negative ion attach on less steric hindrance. त्यामध्ये SN1 जो की I निगेटिव्ह आहे, SN1 मध्ये I निगेटिव्ह कार्बोकॅटायन वर ऍड होणार आहे, आणि SN2 मध्ये जो की I निगेटिव्ह आहे तो ज्याकडे लेस क्राउडेड कार्बन ॲटम अटॅच असेल त्याकडे तो I निगेटिव्ह ॲटम अटॅच होणार आहे. म्हणजे जो की आयोडाइड प्रोडक्ट भेटणार आहे तो SN1 मध्ये कार्बोकॅटायन वाला आयोडाइड, आणि SN2 मध्ये जो की लेस क्राउडेड असेल तो, दॅट इज लेस स्टेरिक हिंड्रन्स. Let's see the example. We are taken here CH3, CH, CH3, oxygen and CH3. It reacts with HR by using first solvent. We are using first solvent here. Then that is H2O or C2H5OH. It shows SN1 mechanism. That means these I negative atoms. That means these I negative atoms is attached on carbocation. यामध्ये कार्बोकॅटायन ला फॉर्म होणार आहे,
हा जो काही कंपाऊंड घेतला आपण इथिल आयसोप्रोपिल इथर जो काही कंपाऊंड घेतला यामधला कार्बोकॅटायन कुठला फॉर्म होऊ शकतो? द कार्बोकॅटायन फॉर्म दॅट इज अ सेकंडरी ग्रुप. हा जो काही सेकंडरी ग्रुप आहे हा कार्बोकॅटायन फॉर्म होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? हा जो की आयोडीन ॲटम आहे हा सेकंडरी कार्बनवर जाणार आहे आणि हायड्रोजन ऑक्सिजन. वी आर गेटिंग अ प्रोडक्ट दॅट इज अ CH3I plus CH3OH. This is the example for first solvent. We are using polar protic solvent and we are getting a product. Clear? Next we are using same compound we are taken here, that is CH3O CH3 plus HI. But now we are using polar aprotic solvent, that is acetone we are using here, that is CH3CO CH3. That means COO. Clear? Then it shows SN2 mechanism. It shows SN2 mechanism and nucleophile added on, less steric hindrance compound. म्हणजे ज्याकडे क्राउड कमी आहे त्याकडे कोण अटॅच होणार आहे? न्यूक्लियोफाइल. कोण यामधला न्यूक्लियोफाइल कुठला आहे? यामधला न्यूक्लियोफाइल कोण आहे? I is added on less crowded carbon atom, that is CH3, and hydrogen is added on oxygen. We are getting a compound. We are getting a product, that is CH3OH, and second product CH3I. This is the example. You have to complete mechanism, step by step explanation for your homework. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आणि जे की आपण आधीच्या केसेसवर डिपेंड राहणार आहे, जे की आपण 4 केसेस स्टडी केलेले आहेत त्यावरती डिपेंड राहणार. सेम कंपाउंड वी आर टू टेकन हियर ॲज अ रिवाइज. First example, that is CH3CH2O CH2CH3. That means diethyl ether reacts with HI. We are getting product, one group break from oxygen and hydrogen added on oxygen and iodine added on second compound. That we are getting compound, that is CH2OH plus CH3CH2I. क्लियर? यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही कारण यामधलं एक्सप्लेनेशन आपण आधीच पाहिलेलं आहे, फक्त रिवाइज म्हणून आपण इथे घेणार आहे. क्लियर? देन इन सेकंड एक्झाम्पल, दिस सेकंड एक्झाम्पल, ethyl methyl ether we are taken here, reacts with HI, we are getting a product. Which product we are getting? Then the product is less. This is a crowded atom. This is a less crowded atom. Iodine atom attached to less crowded atom because both are primary. Then we are getting CH3 bond I plus CH3 CH2 bond OH. This is a compound. Then third example we are taken here, that is methyl isopropyl ether reacts with HI. In that one group is secondary group. Then it depends on solvent. Which solvent? There are two types of solvent. First we are taken here, suppose we are taken here water molecule or alcohol molecule. Then it shows SN1 mechanism. That means carbocation form here and carbocation is a more crowded. That means I is added on that compound and H is added on oxygen. We are getting a compound that is CH3OH plus CH3R. That we are getting compound methyl alcohol and isopropyl iodide. Then in next example, that we are again taken isopropyl methyl ether reacts with HI. But we are taken here second solvent.
That is, we are using acetone here. CH3, C double bond O, CH3. Then it shows SN2 mechanism. It shows SN2 mechanism. Then nucleophile added on, less crowded atom. That means I is added on CH3. We are getting a product CH3I and remaining alcohol. That is CH3 CH CH3 OH. We are getting two products, methyl iodide and isopropyl alcohol. In next example, we are taken here neobutyl methyl ether. That is, we also called as tertiary butyl methyl ether. Reacts with HI. We are getting, this reaction shows which mechanism? That this reaction shows SN1 mechanism. That means crowded carbon atom form carbocation, and this is our iodide product. That means iodine atom is added on crowded, that means tertiary carbon atom, and hydrogen added on oxygen. We are getting a compound CH3OH methyl alcohol plus CH3C CH3 CH3R, that is tertiary butyl iodide. And last example we have to see here, benzyl methyl ether we are taken, reacts with HI. It shows again SN1 mechanism. That means iodine atom is added on this CH2 and hydrogen atom added on oxygen atom. Then we are getting a product CH2I attached to benzene ring plus CH3OH. That we are getting product benzyl iodide and methyl alcohol. This is the example. जे काही एक्झाम्पल पाहिलेत हे फास्ट एक्झाम्पल पाहिलेत, कारण याचे एक्सप्लेनेशन आपण आधीच शिकलो. नंतर आपण परत एक दोन एक्झाम्पल पाहणार आहे आणि नंतर मग ऍक्शन ऑफ HX मधली सेकंड केस पाहणार आहे. सेकंड केस म्हणजे काय, जो HX आपण घेतलेला आहे, HX जो काही घेतलेला आहे तो आपण एक्सेस मध्ये घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत जो काही HX घेतला होता तो आपण लिमिटेड वापरला होता. आता जो काही वापरणार आहे तो आपण एक्सेस मध्ये वापरणार आहे. ठीक आहे. और इन केस जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, जर आपण ऍक्शन ऑफ HX ऑफ इथर मध्ये HX जो काही आहे तो एक्सेस मध्ये घेतला तर कोणता प्रोडक्ट येणार? इन फर्स्ट केस वी आर टेकन ROR, it reacts with HX. It reacts with HX, but this HX is a limited, and it depends upon both the R. We have seen the cases. Number 1, number 2, number 3, number 4. If primary, if secondary, if tertiary, and if benzyl group. You all are able to answer the question. And we are getting a two product. Which one? First is alcohol, and second one is alkyl halide. Second one is alkyl halide. This is a two product for the limited HX. In second case, if you have taken ether molecule ROR plus HX, but this HX is a excess, then what is the reaction? In that case, we are getting a two product first. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात ऍज इट इज, जसं की आपण वर पाहिलेलं आहे. सेम प्रोडक्ट वी आर गेटिंग हियर. Which one? One is alcohol and second one is alkyl halide. Clear? But we are using excess HX. That means this HX is present in a reaction. That means this alcohol group again reacts with HX. हा जो की अल्कोहोल मॉलिक्यूल बनला, हा अल्कोहोल मॉलिक्यूल एक्सेस मधल्या HX सोबत रिएक्शन करणार आहे. काय भेटू? एक्सेस मधल्या HX सोबत रिएक्शन करणार आहे. व्हाट वी आर गेटिंग? दिस बॉन्ड R bond break from OH group and hydrogen added on oxygen and X added on
R group. We are getting R bond X plus H2. This is the possible case. Or in some books, it is given this case is a cold case and second case is a hot case. डिफरंट बुक्स मध्ये डिफरंट नोटेशन वापरलेले आहेत. आपण काय वापरलाय लिमिटेड एक्सेस और कुठल्या तरी बुक मध्ये कोल्ड केसेस दिले असेल, कुठल्या तरी बुक मध्ये हॉट केसेस दिले असेल. डोंट बी वरी अबाउट दॅट. इट मे बी यूज लिमिटेड एक्सेस, cold, hot to only clear your concept. We have to see here example. CH3O C2H5. It reacts with HI and this HI is in excess. What is the product then? We are using first. We are using cases here. That means one is crowded atom, one is less crowded atom. That means I is added on less crowded atom. We are getting a product CH3I plus C2H5OH. This C2H5 we are using in a second case or second step. It reacts with HI because we have taken HI is excess. Then H is added on oxygen and I is added on C2H5. We are getting a product C2H5I plus H2O. That we are getting 2 iodide. That is methyl iodide, and in second step we are getting ethyl iodide.